हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल की आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. तर हो, मी प्रथमच गुरुचरित्राचं पारायण करणार आहे आणि आदल्या दिवशी काही काही गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे कराव्याच लागतात. त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी आज गुरुचरित्राच्या पारायणाच्या आदल्या दिवशी काय काय करावं लागतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आज सकाळी मी लवकर उठली होती, कारण खूप सारं कामं करायची होती आणि सकाळी छान अशी देवपूजा झाली. अन्वीला सुद्धा स्कूलला पाठवली होती. त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही. अन्वी स्कूलमधून आली आणि स्कूलमधून आल्या आल्या तिचं असं काहीच चाललेलं असतं की मला सुद्धा तुझ्यासारखं व्लॉगिंग करायचं असतं. माझा ट्रायपॉड असतो, तिथे जाते, उभी राहते आणि बोलत असते. म्हटलं ठीक आहे, थोड्या दिवसांनी ही सुद्धा ब्लॉगिंग करेल. त्याच्यानंतर तिला ना स्कूलमधून आल्यानंतर मी पण एकटीच असते, त्यामुळे थोडीशी अशी मस्ती आमची नेहमीच चालू असते आणि तिला ऍक्टिव्हिटी करायची होती. तर आमच्या मॅडम फ्रेश झाल्या आणि स्कूलमधून जी ऍक्टिव्हिटी आली होती ती करायला सुरुवात केली. तर आम्ही संध्याकाळी मठामध्ये जायचं होतं आम्हाला. तर गुरुचरित्राच्या पारायणाच्या आधी कुत्र्यांना खाऊ घालायचं असतं. तर मला प्रथमच रस्त्यामध्ये कुत्रा दिसला. मग अन्वीने त्याला चपाती घातली आणि स्वामींच्या मठामध्ये मला ठेवण्यासाठी नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती घ्यायची होती, ती सुद्धा घेतली आणि मला पेढे घ्यायचे होते. तर मी इथे स्वीटच्या शॉपमध्ये आली होती. तर माझं घेणं राहिलं बाजूला आणि मॅडमनीच आपली स्वतःची शॉपिंग करायला चालू केली. म्हटलं घेऊ देत तिला. त्यानंतर मी स्वीट घेतलं आणि आम्ही रिक्षाने स्वामींच्या मठामध्ये निघालो. स्वामींचं मठ थोडंसं लांब आहे, त्यामुळे तिथे रिक्षाने जावं लागतं आणि छान ती एन्जॉय करत होती. तेवढ्यात मला गाई सुद्धा दिसली आणि मी गाईला सुद्धा चपाती घातली. तर स्वामींच्या मठामध्ये आले आणि इथे सुद्धा एक मला कुत्रा दिसला, तर त्याला चपाती घातली, तर त्याने खाल्ली नाही. खूप विनवण्या केल्या, खरंच खूप विनवण्या केल्या. त्याच्यानंतर त्याने थोड्या वेळानंतर चपाती ती खाल्ली आणि हा आहे स्वामींचा सुंदर असा मठ. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असाल, शॉर्ट व्हिडिओ. इथे या स्वामींच्या मठामध्ये दररोज संध्याकाळी 7:30 वाजता आरती होते. तर मी मुद्दामच लवकर आली होती. म्हटलं आरतीच्या वेळेला त्या ऐन टायमावर नको, खूप गर्दी सुद्धा असते आणि मला स्वामींना निवेदन सुद्धा द्यायचं होतं. म्हणजे माझ्या घरी या असं त्यांना सांगायचं होतं, कारण मी प्रथमच गुरुचरित्राचं पारायण करते आहे आणि या गुरुचरित्राच्या पारायणाला तुमची उपस्थिती खूप अनमोल आहे. तर मी हेच निवेदन करण्यासाठी स्वामींना मठामध्ये खडीसाखर, नारळ आणि गोड ठेवण्यासाठी गेले होते. तर गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या अगोदर 4 कुत्रे आणि 1 किंवा 2 गायी यांना आपल्याला चपाती घालायची असते, सर्वांना माहितीच असेल. आणि स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींच्या पुढ्यामध्ये नारळ, खडीसाखर ठेवून आपल्याला स्वामींना सांगायचं असतं की मी गुरुचरित्राचं पारायण करते आहे आणि हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि या पारायणाला तुम्ही स्वतः उपस्थित राहा, असं सांगायचं असतं. आणि यासाठी आपल्याला स्वामींच्या मठामध्ये जावं लागतं आणि हे गुरुचरित्र पारायणाच्या आदल्या दिवशी करणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतात की त्याशिवाय गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात होत नाही. तर इथे बघा, सुंदर असा स्वामींचा मठ आहे, स्वामींची आरती लिहिलेली आहे आणि एका इथे स्वामींचं तारक मंत्र सुद्धा लिहिलेला आहे आणि इथे स्वामींचं सुंदर अशी मूर्ती आहे आणि ते बघा तुम्ही, वटवृक्ष आहे. असं वाटतंय की प्रत्यक्षात स्वामी वटवृक्षाखाली, खऱ्या खुऱ्या वटवृक्षाखाली स्वामी बसलेले आहेत. व्हिडिओमध्ये किती दिसतंय माहित नाही मला, पण प्रत्यक्ष बघाल ना तर खरंच डोळ्याचे पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. ते गायी आणि कुत्रे आहेत ना, त्यांची जी प्रतिमा केलेली आहेत ना, ती अक्षरशः जिवंत प्रतिमा आहे असं भासतं तिथे नेहमीच. आणि ज्या वडाच्या पारंब्या आहेत, वडाचं झाड आहे, असं वाटतं की प्रत्यक्षात आपण अक्कलकोटला गेलेला आहे आणि स्वामी स्वतः वटवृक्षाखाली बसून आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. या मठामध्ये गेल्यावर ना एवढं खूप छान असं समाधान मिळतं, सांगू शकत नाही. त्याच्यानंतर आरती चालू झाली.
आरती झाली आणि मला फुलं आणि थोडंफार देवासाठी साहित्य घ्यायचं होतं. मी फुलं घेतली, फळं घेतली आणि माझ्याकडे असे वस्त्र नव्हते, म्हणजे होते थोडेसे खराब झाले होते, त्याच्यामुळे मी वस्त्र घेतले. आणि माझ्या मुलीचं सॉफ्ट टॉईज वरचं तुम्ही प्रेम पाहिलंच असेल तर खूप तिला सॉफ्ट टॉईज आवडतात आणि ती खूप छान त्यांच्यासोबत खेळत असते. आणि व्हिडिओ करायला गेलं ना तर अजिबात व्हिडिओ करून देत नाही. हा मी गपचूप म्हणजे लपून लपून केला होता व्हिडिओ. तर तिने बघितला तर बोलली मग व्हिडिओ करू नको. तर तुम्हाला हातचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा व्हिडिओ अजिबात बघायला विसरू नका, कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी गुरुचरित्राचं पारायण कसं केलं आहे, मांडणी कशी केली आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.